आज खूप छान वातावरण झालं होतं. म्हणलं मस्तपैकी गावरान चिकन रस्स्याचा झणझणीत बेत असा करावा. त्यासाठी चिकन धुवून घेतलं. मॅरिनेटसाठी त्याच्यावर 1 चमचा हळद घालायची, मीठ घालायचं, धना पावडर घालायची आहे आणि लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना याची हिरवी पेस्ट घालायची. सगळ्या पिसांना चोळून घ्यायची, व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आहे आणि नंतर अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे. नंतर कढईत तिथं थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यात पहिल्यांदा डाळे घालायचे, थोडे हलवले की त्याच्यात तीळ खसखस घालून परतून घ्यायचे. ते काढून लगेच खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं की त्याच्यात कांदा घालायचा. कांदा लालसर असा छान भाजून घ्यायचा आहे. नंतर हे कोरडं वाटण पहिल्यांदा करून घ्यायचं. कोरडं वाटण झालं की त्याच्यावर लसूण, अद्रक, कांदा आणि कोथिंबीर घालून परत नंतर थोडंसं पाणी घालून वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. वाटण तयार झालं की इकडं कुकरमध्ये 2-3 पळी तेल घेतलं आहे, त्याच्यात ते वाटण घालायचं. त्याच्यावर थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, धना पावडर घालायची, लाल तिखट, घरगुती कांदा मसाला घालायचा आणि थोडासा गरम मसाला घालायचा आणि सगळं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटलं की त्याच्यात मॅरिनेट केलेलं पण चिकन घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून 2 मिनटं एकसारखं मसाला सगळं हलवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यात गरम पाणी ओतायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं आहे. त्याच्यात नंतर मटण मसाला घालायचा 2 चमचे आणि हिंग थोडा घालायचा, त्याच्यामुळे चव दुप्पट वाढते आणि 1 नंबरचा असा चिकन रस्सा झणझणीत मस्तपैकी बनतो. तर अगदी 3 शिट्ट्यात बनतो हा रस्सा.